पासून पलीकडच्या साईडला गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला द्वादश हिंद केसरी बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर दिसला आणि आपल्या सर्वांच्या बक्या डॉन बरा घोटकरांचा रॉकेट सर्जा पाहणार होता आणि बक्या डॉन पासून पुढे आल्यावर आपल्याला स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा सर्जा दहा दिसला आणि पंढरी शेठ फडके यांच्या सर्जापासून पुढे आल्यावर आपल्याला पेडगाव हिंद केसरी विराट दिसला आणि विराट पासून पुढे आल्यावर आपल्याला चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा दिसला. चला म्हणलं आता सर्व बैल बघून झालेत, आता मैदानाकडे जाऊन गट बघत बसावं. मैदानाकडे येताना बघितलं की उर्मिला ताईंचा राजा तुफान अशा वेगाने गट पास झालता. मग लगेचच मैदानावर आलो, तेवढ्याच बघितलं कारुंडेकरांचा चिक्या आणि लक्ष्या तुफान अशा वेगाने गट पास झाला आणि लगेचच 21 ते 30 च्या गाड्यांना गटाला खाली पळाय जायचा पुकार दिला आणि तेवढ्यातच आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर 25व्या गटात गट पळाय चाललेला आणि बकासूरच्या पलीकडच्या फाटीतून सर्जा दादाही खाली गटाला पळाय चाललेला आणि सगळे गट खाली गेल्यावर 25व्या गटात बक्याडॉनची गाडी सुटली आणि काय सुट्टीपासून निकालापर्यंत बक्याडॉनच्या सर्जाच्या गाडीला तुफान असं स्पीड लागलेलं आणि तुफान अशा वेगाच्या स्पीडनं बक्याच्या सर्जाच्या गाडीनं गट पास केला.